नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण सांकेतिक भाषा या प्रकरणातील 8वा टॉपिक पाहणार आहोत. स्तंभ संकेत. या प्रकारच्या प्रश्न प्रकारात 2 प्रकारचे स्तंभ दिले जातात. पहिल्या स्तंभातील अक्षरांचे सांकेतांक दुसऱ्या स्तंभात असतात. यांचा क्रम सारखाच असतो असे नाही. कधीकधी शब्द व संकेतांक यांची संख्या सारखी असतेच असे नाही. शब्दाची संख्या व संकेतांक यांची योग्य प्रकारे मांडणी करून त्यांची नव्याने मांडणी करून उदाहरणे सोडवायची असतात. प्रश्न 1 ते 4 साठी पुढे स्तंभ 1 व स्तंभ 2 दिला आहे. त्या शब्दांमधील प्रत्येक अक्षराचा संकेत शोधून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. इथे बघा, आपल्याला 2 स्तंभ दिले आहेत. यामधील कॅपिटल अक्षरांना कोणतं स्मॉल अक्षर दिलेलं आहे हे आपल्याला काढायचं आहे. चला तर मग पहिलं ते काढू आणि नंतर प्रश्नांची उत्तरे पाहू. इथे बघा, हा एफ एकच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे आपण त्याला नंतर बघूया. इथे बघा, हा एल आणि हा इथे एक एल आहे आणि हा इथे एक एल आहे. मग यामध्ये कोणतं अक्षर तुम्हाला कॉमन दिसते ते बघा. इथे बघा, पी पी आणि इथे पी एक. या सगळ्यांमध्ये एल कॉमन आहे. तिथे याच्या अपोजिट साईडला पी कॉमन दिसतोय, त्याच्यामुळे आपल्याला इथे एल बरोबर स्मॉल पी येणार. त्यानंतर इथे बघा, ओ ओ ओ. इथे ओ साठी इथे बघा सी कॉमन आहे सगळ्यांमध्ये. मग ओ साठी इथे स्मॉल सी येणार. त्याच्यानंतर यू, यू साठी बघा, इथे हा एक्स आहे आणि इथे पण एक्स आहे. मग यू साठी एक्स. त्याच्यानंतर आर. इथे बघा, इथे आर आहे, 2 ठिकाणी आर आहेत. मग इथे बघा, इथे एन आहे आणि इथे पण एन आहे. मग आर साठी आपल्याला एन येणार. मग राहिला एफ. मग एफ साठी आपल्याला हा ए येणार. नंतर इथे हा बघा, इथे टी आणि नंतर इथे टी. यामध्ये हा एस कॉमन आहे, त्याच्यामुळे टी साठी इथे स्मॉल एस येणार. नंतर ए बघा, इथे ए, इथे ए. यामध्ये इथे स्मॉल के कॉमन आहे. मग ए साठी इथे स्मॉल के. नंतर इथे पी साठी हा डी येणार. त्यानंतर इथे बघा, एस कॅपिटल एस. कॅपिटल एस साठी इथे बघा एम. त्यानंतर ई साठी इथे मग आर येणार. त्यानंतर इथे बघा, आय राहिला. आय साठी इथे टी. अशा प्रकारे या कॅपिटल अक्षरांसाठी हे स्मॉल लेटर्स दिलेले आहेत. आता आपण एक एक करून क्वेश्चन सॉल्व करू. आपला पहिला क्वेश्चन, एफ या अक्षरासाठी संकेत कोणता? इथे बघा, एफ साठी त्यांनी स्मॉल ए यूज केलाय, म्हणजे आपला इथे तिसरा पर्याय बरोबर येणार. इथे बघा, दुसरा क्वेश्चन, सी हे अक्षर कोणत्या अक्षराने संकेत आहे? बघा, हा
स्मॉल सी आहे, इथे बघा स्मॉल सी साठी इथे ओ दिलाय, त्याच्यामुळे आपला पहिला ऑप्शन येणार. तिसरा क्वेश्चन, SARU या शब्दाचा संकेत पुढीलपैकी कोणता असेल? एस बघा इथे एस साठी स्मॉल एम यूज केला, नंतर ए साठी स्मॉल के, आर साठी स्मॉल एन आणि यू साठी स्मॉल एक्स, म्हणजे MKNX. इथे बघा हे उलट सुलट दिलंय, यामध्ये हे ज्यामध्ये असेल हे त्याचा आन्सर येणार. एम इथे बघा इथे एम आहे, के इथे पण के आहे, एन इथे पण एन आहे, बघा इथे एक्स नाही. आपला दुसरा ऑप्शन यात एम नाही, त्याच्यामुळे हा पण येणार नाही. इथे बघा इथे एस आहे, बघा हा पण आपला ऑप्शन येणार नाही. नंतर इथे बघा इथे एम इथे आहे, नंतर के पण आहे, एन पण आहे आणि एक्स पण, त्याच्यामुळे आपला हा चौथा पर्याय बरोबर येणार. चौथा क्वेश्चन, SDC हा संकेत कोणत्या शब्दाचा आहे? इथे बघा एस साठी इथे टी यूज केलाय, नंतर स्मॉल डी साठी पी आणि सी साठी स्मॉल सी साठी इथे ओ यूज केलाय. इथे बघा यामध्ये TPO कशामध्ये आहे? TPO इथे बघा आपला हा दुसरा पर्याय, कारण इथे बघा इथे पी नाही, इथे ओ नाही आणि इथे पण टी नाही, यामध्ये तिन्ही अक्षरे आहेत, त्याच्यामुळे POT हा आपला चौथ्या क्वेश्चनचा पर्याय 2 हे आन्सर येणार. अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मी प्रॅक्टिससाठी म्हणून तुम्हाला काही क्वेश्चन देते, ते तुम्ही सॉल्व करा. काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.